महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। लक्झरी कारमधून गुटख्याची आंतरराज्य तस्करी उघड, उपनगर पोलिसांची धडक कारवाई। 16,61,000चा मुद्देमाल जप्त, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। गुजरात राज्यातून महाराष्ट्रात लक्झरी कारच्या माध्यमातून प्रतिबंधित गुटख्याची होत असलेली आंतरराज्यीय तस्करी नंदुरबार उपनगर पोलिसांनी उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी एका संशयित तस्कराला अटक करून त्याच्याकडून 16,61,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, लक्झरी कार व इतर मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा लक्झरी कारद्वारे महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात होती। या गुप्त माहितीच्या आधारे उपनगर पोलिसांनी सापळा रचत कार अडवून तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आलाय। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले। या कारवाईत लक्झरी कार, प्रतिबंधित गुटखा व इतर साहित्य असा एकूण 16,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या तस्करी मागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे का, तसेच या अवैध व्यवसायात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास नंदुरबार उपनगर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नंदुरबार। ऑगस्ट 2026 रोजी बातमीदारांतर्फे बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे। त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्यासमोर आता लावलेलं आहे, वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की ज्याची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता। त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे। अन्न व सुरक्षा महामंडळ FDI सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे। एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे अटक आरोपी शिंदे, तर याला माननीय न्यायालयासमक्ष उभं केलेलं असता माननीय न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर गुटखा हा गुजरात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून त्याने आणलं आपल्याकडे नंदुरबार शहरात विक्रीसाठी तो देणार होता असं समजलं आहे। त्याची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक दोन्ही गोष्टींचा तपास चालू आहे।